धन्यवाद संतोष शेंडे सर. अगदी चांगला कडक आवाज आपला आम्हाला ऐकायला मिळाला. अचूक निर्णय दोन्ही पंचांच्या माध्यमातून. दोन्ही पंचांचे देखील धन्यवाद. अगदी चांगली कामगिरी. मोरिया ग्रुप कामतपाडा यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक असेल. षटकार ठोकलाय त्यांनी. षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक ते देखील त्याला बहाल केलं जाईल. अगदी चांगली कामगिरी. सर्वच या विभागातील छोट मोठे कार्यकर्ते ह्या लीगसाठी हातभार लावत आहेत आणि अगदी सर्व खेळाडूंचे ध्येय वाढवण्यासाठी आणि त्यांना कुठेतरी चांगली कामगिरी करण्यासाठी उत्साहित करण्यासाठी इथे मात्र बक्षीस लावले जात आहेत. यापुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे असेल प्रकाश 11 तर एकीकडे असेल रायडर्स 11. प्रकाश 11 संघाकडे प्रथम क्षेत्ररक्षण असेल. रायडर्स 11 संघ आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळेल. तर सलामीची जोडी एकीकडे अविनाश तर एकीकडे अजून देखील सज्ज नाहीये फलंदाज. त्वरित पाठवायचे मित्रांनो. यशवंत ठोंबरे सत्ता खेळाडू ऑलराऊंडर भूमिकेत आपल्याला पाहायला डावखुरी हाताचा फलंदाज आहे. त्यांच्याकडून दोन्ही महाराष्ट्र पोलीस अगदी कार्यरत आहेत. तरी षटकार आणि चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा पारितोषिक असेल. दोन्ही संघातील कोणत्याही खेळाडूंनी कोणत्याही फलंदाजांनी चौकार षटकार हॅट्रिक 500 रुपये फक्त षटकारासाठी 500 रुपये पारितोषिक आहे. अविनाश इथे मात्र अगदी पहिल्या सामन्यात कुठेतरी खराब फलंदाजी पाहायला मिळाली. पण त्यानंतर 2 सामन्यांचे अचूक मारा आपल्या त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी मात्र इथे गरम झालाय. आता अविनाश आता थांबणार नाहीये. इथे मात्र पुढचा चेंडू खेळत असताना कुठेतरी स्वतःला थांबवलं. चेंडू सोडून दिला एसटी रक्षकासाठी आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्क वरती देखील एक विशाल चांगला ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र यॉर्करचा मारा टेनिस क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र वापरत असताना इथे मात्र खोलातला चेंडू फेकला आणि माघारी परतावा लागलं अविनाश या फलंदाजाला. डीजे ज्याच्याकडे फलंदाजी असेल त्यांनी लक्षात ठेवायचंय. अगदी सर्कल ज्यावेळी जो फलंदाज बाद होतो तो सर्कल पार व्हायच्या आत आपला फलंदाज इथे क्रीज मध्ये आला पाहिजे याची दक्षता घ्यायची. आणि पंचांनी देखील सांगितलंय 16 सेकंद असतील 16 मिनिटे असतील 4 षटक संपवण्यासाठी. अन्यथा शेवटच्या काही सामन्यांमध्ये 1 षटक मात्र वगळला जाईल याची दक्षता घ्यायचंय. समीर आता स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. अकोल टप्प्याचा चेंडू फलीवरती आलाय. इथे मात्र चेंडू जाईल पॉइंट क्षेत्राच्या डोक्यावरून 4 धावांसाठी. आलेला खणखणीत दणदणीत चौकार. डीजे
इथे मात्र अविनाश देखील कुठे कमी नाहीये, लगेच कमबॅक करत असताना इथे दुसरा चेंडू लगे निर्धाव फेकतोय विशाल, माफी असावी. अगदी चांगला ऑलराऊंडर पाहायला मिळते सकाळच्या 17 पासून आतापर्यंत. खूप चांगली कामगिरी राहिली विशाल या गोलंदाजाची आणि फलंदाजी देखील चांगली रीतीने करतोय. समोर असेल फलंदाज समीर. आता मात्र पुढ्यातला चेंडू, चेंडू उडाला हवेत, चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. 4 क्षेत्ररक्षक तिथे जमले होते परंतु कुणी झेल घेऊ शकला नाहीये. झेल मात्र जमिनीला दान केला. तिथे मिळतं धावा 2. 2 धावेच्या मदतीने धावफलक 10 या अंकावरती. 1 विकेट गमावल्यानंतर 1 षटकाच्या समाप्तीनंतर डीजे. सलगचे 2 चौका जो मारील त्याला 500 रुपये पारितोषिक असेल. इथे मात्र षटकार आलाय परंतु चौकासाठी बक्षीस. परंतु संघाला ज्या गोष्टीची कमतरता होती ती कमतरता इथे मात्र पूर्ण करून देत असताना फलंदाज कैलास दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती इथे घनागती प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू पाठवलाय लोंगॉनच्या डोक्यावरून, येतोय तो षटकार डीजे. आता मात्र आडव्या पट्ट्याने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, कुठलाही संपर्क नाहीये. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. चांगला प्रयत्न राहिलाय कैलास या फलंदाजाचा. सकाळच्या 17 पासून आपल्याला पाहायला मिळते चांगली कामगिरी आपल्या संघासाठी सातत्य राखत असताना हा फलंदाज. आता मात्र सरळचा फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र चेंडू घेऊन सीमापलीकडे जाईल आणि धावा मिळतील 6. त्याला बाउंड्री आहे याची दक्षता घ्यायची सर्व खेळाडूंनी. इथे मात्र झेल चांगल्या रीतीने पकडला आणि इथे मात्र माघारी परतावे लागले कैलास या फलंदाजाला. आता कैलासची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज खेळपट्टीवरती. हर्ष हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू इथे माझ्या यॉर्कर प्रतीचा होता, त्याच्यावरती कुठलाही प्रहार चढू शकला नाहीये. इथे मात्र पुन्हा चांगला फटका, क्षेत्ररक्षक तैनात, चुकी होणार नाहीये. इथे मात्र पुन्हा झेल पकडली जाईल, माघारी परतावं लागेल हर्ष या फलंदाजाला डीजे. सिंगल आणि डबलचा प्रयत्न होता परंतु दुसरीच्या प्रयत्नानंतर इथे मात्र विकेटची धावाच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल फलंदाज समीरला.
पारितोषिक दशरथ दादा जाधव यांच्याकडून 100 रुपयाचं प्रत्येक षटकारासाठी निलेश या फलंदाजासाठी अगदी नामी संधी चालून आले. या संधीचं सोनं करायचंय. गोलंदाजी मार्कवरती युवराज अगदी चांगली कामगिरी. युवराज हा गोलंदाज अगदी लहानसा खेळाडू आहे. अगदी बाहेरील सामने देखील खेळतो. त्याच अनुभवाच्या जोरावरती ते चांगली गोलंदाजी लीगमध्ये करत असताना आता मात्र अगदी पायावरती चेंडू आदळलाय. पंचांकडे लाऊड अपील. पंचांनी अपील उचलून धरले. माघारी परतावं लागेल गणेश या फलंदाजाला. डीजे अगदी गोल्डन स्पॉट वरती चेंडू होता. फायदा उचलता आला नाही फलंदाजाला. नाही ते मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. चांगली कामगिरी करतो युवराज हा गोलंदाज. आपल्या कामगिरीचा एक जिवंत उदाहरण देत असताना आपली कामगिरी कशा रीतीने असते संघासाठी ना आज मला या लीगमध्ये ह्या संघामध्ये का स्थान दिलं गेलंय हे मात्र दाखवत असताना 4 चेंडूमध्ये धावा फक्त खर्च केल्यात त्या 2. अजूनही देखील 2 चेंडू उरत 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू असेल. आता मात्र डायरेक्ट चेंडू यॉर्करचा चेंडू बुंद्यातला चेंडू सरळ मिड एसटीला जाऊन आदळतो. नाही ते मात्र माघारी परतावा लागेल. फलंदाज भास्कर उजव्या हाताचा गोलंदाज आदेश आणि सामना करेल फलंदाज निलेश. निलेशला मात्र नामी संधी आहे. प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. जीवनच आहे. अखूर टप्प्याचा चेंडू उडलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक संतोष तिथे मात्र सरसावला आणि झेल मात्र टिपला गेलाय आणि माघारी परतावं लागेल निलेश या फलंदाजाला. डीजे नशा बक्षीस आहे भूषणसाठी. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं. इथे मात्र शरीरावरती चेंडू आदळतोय. अजय ठोंबरे यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचे पारितोषिक असेल भूषणला. पण आदेश मात्र चांगल्या रीतीचा गोलंदाज. कुठलाही प्रेशर नाही, दबाव नाही. अगदी चांगल्या रीतीने गोलंदाजी. इथे मात्र 500 रुपये द्यावे लागतील. अजय ठोंबरे कुठे असतील त्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक द्यायचंय.
व्हावी लागेल. इथे टायमिंग जुलत नाहीये, संपर्क होत नाही चेंडू आणि फलीचा. पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता. अजूनही 2 चेंडू आहेत का? आता मात्र आउटसाइड द लेग स्टंप. इथे मात्र लेग एसटी बाहेर सोडून जात असताना चेंडू आपल्याला आढळून आला ना, तिथे मात्र पुन्हा व्हाईटची घोषणा. अवंत स्वरूपात धाव मात्र धावफलकावरती वाढली जाईल. धावफलक 27 अंकावरती. आता मात्र चौकार ग्राह्य धरला जाणार नाहीये. एसट्यांच्या पाठीमागून चेंडूला मारला गेलाय. पिचवर आहे. 4 धावा मिळतील. 31 धावा धावफलकावरती. अगदी एसट्यांच्या समीप होता, जवळ होता. चेंडू मारल्यानंतर एसटी सोडली होती, त्यामुळे हा चौकार मात्र ग्राह्य धरला जाईल. समोरचा चेंडू होता, उचलायचा होता, फेकून द्यायचा होता, स्टँड अँड डिलिव्हरी करायची होती, परंतु इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. कुठलीही धाव नाही. शेवटच्या चेंडूवरती धावसंख्या स्थिर 31 अंक होती. येणारे 24 चेंडू 32 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 8ची सरासरी राखावी लागेल. प्रतिषटक 8 धावा कुटाव्या लागतील. प्रकाश 11 सांगाला. डीजे मार्कवरती सज्ज आहे. अकोल टप्प्याचा पहिला चेंडू आकाशला दिला, म्हणजेच लॉलीपॉप चेंडू, आणि तो मात्र इथे स्वीकारत असताना आकाशने मात्र पहिल्याच चेंडूवरती स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटकवलेला हा षटकार. डीजे आकाश या फलंदाजाची अगदी अष्टपैलू कामगिरी करत असतो. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय, म्हणजेच आत्मविश्वास मात्र इथं वाढला गेलाय. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला ढकललाय. तिथे एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी प्रयत्नांती इथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलक आता 8 या अंकावरती चांगल्या रीतीने चालू केलंय धावफलक. अगदी सातत्य राखायचे प्रतिषटक 8 धावांचा, परंतु 2च चेंडूमध्ये 8 धावा मात्र इथे जमवल्या गेल्यात. आता मात्र लॉंग ऑन क्षेत्रात काहीसा वाईट ठेवलाय क्षेत्ररक्षक आणि त्याचाच फायदा उचलत आकाशने मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून हा मात्र मारलेला चेंडू जाईल सीमा पलीकडे 4 धावांसाठी. डीजे 3 चेंडू 12 धावा.
धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू अगदी टायमिंग जुळत नाहीये, मिस टाइम फटका. इथे चुकी करणार नाहीये गोलंदाज हर्ष. स्वतःच्या फलंदाजमध्ये पकडले झेल. संपवलाय आकाश या फलंदाजाचा खेळ. डीजे सीमा पलीकडे. डीजे पोचली 16 या अंकावरती. डीजे लागले गेल्यात 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही उर्वरित चेंडू असेल 18 आणि 16 धावांची गरज असेल. यानंतर होणारा सामना आर्यन 11 विपक्षात पूर्व 11 आणि आर्यन 11 संघाने नाणेफेकी जिंकले. प्रथमतः क्षेत्ररक्षण मात्र स्वीकारला गेलाय. आखूड टप्प्याचा चेंडू अगदी चांगला फटका. अगदी सेवाग वीरेंद्र सेवागची मात्र आठवण करून दिली युवराज या फलंदाजाने. काय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी पॉइंट क्षेत्राच्या डोक्यावरून हा फटका कव्हर पॉइंटच्या काहीसा दूर असलेला सीमापलीकडे डायरेक्ट फटका पाहायला मिळाला. 6 धावा या फटक्यात. आता मात्र रिव्हर्सचा 8 युवराज मात्र इथे सेट झालाय. कुठलाही चेंडू येऊ द्या त्याला मात्र फुटबॉल सारखा दिसतोय आणि त्याचाच फायदा उचलत असताना दुसऱ्या चेंडूवरती ठोकलाय तो चौकार. गरज युवराज मात्र इथे लवकरात लवकर सामना मात्र संपुष्टात आणण्याचा मानस इथे मात्र धाडस मात्र केलाय युवराज या फलंदाजाने. आता मात्र थांबणार नाहीये. आता मात्र स्टेट ड्राईव्हचा फटका पंचांच्या डाव्या हाताने चेंडूला खेळून काढला. तिथे मात्र 1 धाव मिळेल. युवराज मात्र नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकला पाहायला मिळेल फलंदाज विशाल, ज्याने 2 चेंडू खेळलेत. एक चौकार ठोकला, एक निर्धाव चेंडू खेळला. म्हणजे 2 चेंडू मध्ये 4 धावा कुठल्या 200च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. आखूड टप्प्याचा चेंडू सरळ लॉंग ऑन क्षेत्रात डायरेक्ट हिट झाला होता, परंतु फलंदाज आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित 1 धाव पूर्ण 1 धावीच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचला. 28 या अंकावरती अजूनही 4 चेंडूंची 4 धाव्यांची गरज असेल. येणारे 14 चेंडू. इथे मात्र अपील केली जातीये. शरीरावरती चेंडू आदळला होता, परंतु काहीसा लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू पंचांच्या लक्षात आला आणि पंचांनी इथे मात्र लेग बॅचच्या स्वरूपात इथे मात्र 1 धाव संघासाठी बहाल केले. अजूनही उर्वरित 13 चेंडू 3ची गरज. फुलटॉस प्रतिचा चेंडू चेंडू इथे मात्र बॅटची कडा घेऊन लेग स्लिप मध्ये विसावला. रिव्हर्सचा 8 नव्हता, म्हणजेच एड धावा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या फटक्यावरती मिळाला झटका. माघारी परतावा लागेल
विशाल या फलंदाजाचा डीजे. बारा चेंडू 13 गरज. शेवटच्या चेंडूवरती सामना मात्र नक्कीच फिनिश झाला असता. फुलटॉस प्रति चेंडू होता परंतु वेगळा प्रयत्न विशालकडून आढळून आला. इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला ढकलला आहे. क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. चेंडू जाईल सीमा पल्लीकडे. धावा मिळतील 4. विजय होईल संघ प्रकाश 11. ह्या सामन्याचा हिरो अगदी गोलंदाजी करत असताना 2च धाव खर्च केल्या, 2 विकेटची कमाई करून दिली आणि फलंदाजी करत असताना 4-5 चेंडू मध्ये अगदी 15 धावा ठोकून काढल्या. तो ठरलाय ह्या सामन्याचा सामनावीर युवराज. तरी यायचं ना आपलं पारितोषिक घेऊन जायचंय डीजे.